नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये। आज आपण रात्रीच्या जेवणासाठी झटपट तयार होणारी पोटभरीची व चविष्ट अशी मसाला खिचडी करणार आहोत। कधीकधी आपल्याला स्वयंपाकाचा खूप कंटाळा येतो व कधी वेळ नसतो, तर अशा वेळेस तुम्ही ही मसाला खिचडी केलीच पाहिजे। अवघ्या अर्धा तासामध्ये ही मसाला खिचडी तयार होते। मसाला खिचडी करण्यासाठी इथे मी 1 वाटी बासमती तांदूळ घेतलेले आहेत। ते तांदूळ एका भांड्यामध्ये काढून घेऊया। तुम्ही घरामध्ये जे कुठले तांदूळ वापरता ते तांदूळ वापरले तरीही चालू शकेल। त्याच वाटीने इथे अर्धी वाटी तूर डाळ घेतलेली आहे। तर आता इथे तांदूळ व तूर डाळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। तांदूळ व डाळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये गरजेपुरते पाणी घालून 15 मिनिटांसाठी भिजत ठेवून देऊया। तांदूळ व तूर डाळ भिजत ठेवल्यानंतर इथे काही भाज्या मी कट करून घेतलेल्या आहेत, तसेच आले लसणाची पेस्टही तयार करून घेतलेली आहे। मसाला खिचडी झटपट तयार होण्यासाठी इथे आपण ही खिचडी कुकरमध्ये करणार आहोत। त्यासाठी इथे मी कुकर गरम करत ठेवलेला आहे। त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेऊया। तेल हलकंसं गरम झाल्यानंतर इथे आपल्याला गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची आहे। त्यानंतर यामध्ये 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घालून घेऊया। मोहरी व जिरे चांगली तडतडल्यानंतर यामध्ये इथे मी 1 मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे, 1 टोमॅटो थोडेसे मोठे मोठे काप करून घेतलेले आहेत व एका बटाट्याचे हे मोठे मोठे काप करून घेतलेले आहेत, थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत। हे सर्व पदार्थ यामध्ये घालून घेऊया। या सर्व भाज्या आपल्याला एकसाथच यामध्ये घालून घ्यायच्या आहेत। 1 मिनिट ह्या भाज्या तेलामध्ये चांगल्या परतून घेऊया। नंतर यामध्ये आले लसूण व कोथिंबीरीची पेस्ट घालून घेऊया। यामध्ये लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला ही आले लसणाची पेस्ट चांगली परतून घ्यायची आहे। नंतर यामध्ये काही मसाले घालून घेऊया। तर इथे मी अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग, 1 चमचा कांदा लसूण चटणी, अर्धा चमचा लाल तिखट व थोडंसं चवीनुसार मीठही घेतलेलं आहे। हे सर्व पदार्थ यामध्ये घालून घेऊया। अशा प्रकारे सर्व मसाले एकाच प्लेटमध्ये काढून घेतल्यामुळे खिचडी करायला अजिबातही जास्त वेळ लागत नाही। हे सर्व मसाले यामध्ये घालून घेतल्यानंतर जवळपास अर्ध्या मिनिटासाठी तरी हे मसाले तेलामध्ये चांगले परतून घेऊया। आपल्याला ही सर्व प्रोसेस एकदम मंद आचेवरती करायची आहे। मसाले चांगले परतल्यानंतर 5 मिनिटापूर्वी इथे मी भिजत ठेवलेले तांदूळ व डाळ एका चाळणीमध्ये निथळ ठेवलेले होते। ते तांदूळ व डाळ यामध्ये घालून घेऊया। या खिचडीमध्ये आपण तूर डाळ घातलेली असल्यामुळे तूर डाळ शिजायला जराशी जास्त वेळ लागतो, त्यामुळे आपल्याला तूर डाळ 15 मिनिटासाठी तरी भिजत ठेवणे गरजेचे असते। तुम्हाला जर खूपच गडबड असेल तर इथे तुम्ही तूर डाळीऐवजी मूग डाळ वापरली तरीही चालू शकेल। मूग डाळ शिजायला अजिबात जास्त वेळ लागत नाही। तांदूळ व डाळ चांगले परतल्यानंतर यामध्ये खूप सारी कोथिंबीर घालून घेऊया। आता यामध्ये ज्या वाटीने आपण 1 वाटी तांदूळ व अर्धी वाटी तूर डाळ घेतली होती, त्याच वाटीने इथे 3 वाट्या पाणी गरम करून घेतलेलं आहे। हे पाणी यामध्ये घालून घेऊया। या पाण्याला एक मोठी उकळी आल्यानंतर यामध्ये 1 चमचा तूप घालून घेऊया। मगाशी फोडणीमध्ये कढीपत्त्याची पाने घालायला मी विसरली होती, तर इथे मी आता थोडीशी कढीपत्त्याची पाने घातलेली आहेत। एक मोठी उकळी आल्यानंतर सर्व पदार्थ चांगले मिक्स केल्यानंतर कुकरला झाकण लावून घेऊया। त्यानंतर कुकरची 1 शिट्टी होऊ द्यायची आहे। 1 शिट्टी झाल्यानंतर लगेचच गॅस बंद करून घेऊया। 10 मिनिटांनंतर कुकरमधील वाफ पूर्णपणे गेल्यानंतर खिचडी सुट्टी करून घेऊया। तर इथे आपली एकदम मोकळी मोकळी अशी मसाला खिचडी रेडी झालेली आहे। यातील तांदूळ व डाळ दोन्ही चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत। तर अशी ही गरमागरम खिचडी तुम्ही कढीबरोबर, दह्याबरोबर खाऊ शकता किंवा अगदी कोरडी खाल्ली तरीही खायला अप्रतिम लागते। गडबडीच्या वेळी किंवा खूप कंटाळा आला असेल त्यावेळी बाहेरील अनहेल्दी पदार्थ खाण्यापेक्षा घरामध्ये केलेली ही खिचडी करायला काहीच हरकत नाही। अवघ्या अर्ध्या तासामध्ये ही खिचडी तयार होते। अगदी वरण भातापेक्षा सुद्धा झटपट ही खिचडी तयार होते। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।